लेक बेल रिसॉर्ट, राहण्याची व जेवणाची उत्तम सोय, निसर्गरम्य परिसरात वसलेले साकूर गाव आणि याच गावातून कवडदरा साकूर रोडवर विस्तृत स्वरूपात उभारलेले लेक बेल रिसॉर्ट। यामध्ये ग्राहकांना एसी, नॉन एसी रूम उपलब्ध आहेत। शिवतीर्थ डेअरीच्या अगदी जवळ तसेच सिन्नर घोटी महामार्गाच्या हाकेच्या अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट अगदी रिझनेबल पैशात चांगली सोय आणि राहण्याची उत्तम व्यवस्था मिळेल। SMBT हॉस्पिटल पासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेले लेक बेल रिसॉर्ट आपल्या सेवेसाठी उपलब्ध आहे। संपर्क साधावा। इगतपुरी तालुक्यात शिवजयंती उत्साहात साजरी। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवाजी, जय भवानी, जय जिजाऊ, हर हर महादेव आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे। भगव्या रंगाच्या वेशभूषेतील जनसमुदाय भगव्या पताकांनी झेंडे हाती धरून शिवरायांचा घोष करणारी तरुणाई या जल्लोषाच्या शिवजयंतीमध्ये सहभागी झाली आहेत। इगतपुरी, घोटी, टाकेद, साकूर, धामणी, कावनई, गोंदे, वाडिवरे, नांदगाव सदो, माणिकखांब, मुंडेगाव आदी गावांसह इगतपुरी तालुक्याच्या कानाकोपऱ्यात शिवजयंती प्रचंड उत्साहात साजरी केली जात आहे। शाळांमध्ये विविध कार्यक्रम घेतले जात असून विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित भाषणे, सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, गाणी, नृत्य, निबंध स्पर्धा आदी कार्यक्रम घेण्यात आले। यावेळी माणिकखांब येथील माजी सरपंच हरीश चव्हाण यांचे चिरंजीव रियांश हरीश चव्हाण तसेच पुतणे मितांश संदीप चव्हाण या 3 वर्षीय बालकांनी माणिकखांब येथे बालशिवरायांची वेशभूषा करून उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेतलं। राजेशाही थाटात आपल्या बोबड्या बोली भाषेत छत्रपती शिवरायांच्या घोषणा दिल्या। इगतपुरी तालुक्यात आज सर्वत्र गावागावात शिवजयंतीचे दिमाखदार कार्यक्रम होणार आहेत। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, इगतपुरी, नाशिक।